अवधूत साठे साहेबांचा तो पिक्चर रिलीज झाला. तिकिटाचे पैसे सेबी वसूल करेल त्यांच्याकडनं, जेव्हा करेल तेव्हा करेल. प्रश्न हा आहे की त्याच्यातनं तुम्ही आणि मी काय शिकलो, आपण काही त्यातनं बोध घेतला का, आपण काही ग्रोथ करणार आहोत का या एपिसोड नंतर. सो अवधूत साठे केसमध्ये जो चौथा लेसन मी शिकलो तो हा आहे की मनुष्य स्वभाव हा आहे की आपण नुकसान झालेलं कोणालाही सांगत नाही, नुकसान लपवून ठेवतो आणि नफा आपण बोंबा मारून सांगतो. समजा तुम्हाला वाटेत चालता चालता 500 रुपयाची नोट सापडली तर तुम्ही अख्ख्या गल्लीला बोंबलून सांगाल की मला 500 सापडले, 500 सापडले. पण तुमचं पाकिट मारलं तर तुम्ही तुमच्या बायकोलाही सांगणार नाही. हा मनुष्य स्वभाव आहे, हे डिझाईन आहे. आणि इथे पण सेम गोष्ट घडली. जेव्हा लोक ट्रेडिंगमध्ये पैसे हरतात, पैसेचं नुकसान करतात, त्यावेळेस ते कोणालाही सांगत नाही. पण लग्न कार्यात मित्र कट्ट्यावर भेटले की गप्पा कशाचं मारतात, मागच्या महिन्यात मी हा ट्रेड केला, मला एवढा नफा झाला, असे पैसे मिळाले, तसे पैसे मिळाले. बढाया मारण्यामध्ये माणूस उत्सुक असतो, पण झालेलं नुकसान आपण एक्सेप्ट करत नाही. दिस इज दी प्रॉब्लेम. आणि आपण ह्यातनं हे शिकलं पाहिजे की जर आपल्याला एखाद्या गोष्टीत नुकसान होत असेल तर तो कार्यक्रम आपण थांबवला पाहिजे, वेळेत थांबवला पाहिजे. नुकसान होणं चुकीचं नाहीये, पण नुकसान सोसत राहणं आणि होपफुल होणं की एक दिन ऐसा जरूर आएगा की मी याच स्टॉक मार्केटमधनं माझे पैसे वसूल करीन, या भानगडीत, या खुन्नसमध्ये ट्रेडिंग करत राहणं. आणि मग फायनली जेव्हा आपल्याला मोठा खड्डा होतो तेव्हा दुसऱ्या कोणाला तरी दोष द्यायचा, स्वतःला दोष द्यायचा नाही. त्याच्यामुळे असं झालं, त्यांनी मला असं शिकवलं नाही, मेरा नसीबी खराब आहे, फलाना ठिकाणा. सो इफ यू एक्सेप्ट दॅट येस, इफ यू मेक अ लॉस यू शुड स्टॉप डुईंग दॅट. आणि हेच लोक करत नाहीत. ट्रेडिंगचं व्यसन कुठेतरी लोकांना लागतं आणि ते कीप ट्रेडिंग आणि जो खड्डा आहे तो मोठा मोठा होत जातो. माणसाला हे जर कळलं की मी खड्डा खोदतोय तर सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी काय केलं पाहिजे तर खड्ड्याचं खोदकाम थांबवलं पाहिजे. माती कशी टाकायची हा नंतरचा भाग आहे, पण आपण खोदकाम जर थांबवलं नाही तर तो खड्डा अजून मोठा होत राहतो आणि सातत्याने अजून आपले पैसे जात राहतात. कुठेतरी आपण नोकरी धंदा व्यवसाय करतो, तिथून पैसे कमवतो आणि या खड्ड्यात सारखे आणून टाकतो आणि तो खड्डा खोल होत जातो. त्यामुळे कळकळीची विनंती ही आहे की ट्रेडिंगच्या नादी लागू नका, कारण ट्रेडिंगनी काहीच होणार नाहीये. ट्रेडिंगनी कोणीही श्रीमंत झालेलं नाहीये. अनफॉर्च्युनेटली आपल्याला स्पेक्युलेशनमध्ये, ट्रेडिंगमध्ये या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट असतो अँड वी आर नॉट इंटरेस्टेड इन लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग. अनफॉर्च्युनेटली अवधूत साठेंच्या केसमधनं अशा अनेक गोष्टी आपल्या स्वतःच्या स्वभावाबद्दल एक्सपोज झाल्या आहेत. त्यांनी जे काही केलं ते केलं. प्रश्न हा आहे की मी त्यातनं काही शिकलो का. सो तुम्ही या एपिसोडमधनं काय शिकले, तुम्ही तुमचे लॉसेस लपवणार आहात आणि छोट्या छोट्या प्रॉफिट्सचा ढोल वाजवणार आहात का, तर कॉमेंटमध्ये सांगा. जर तुम्ही लॉसेस लपवणार नसाल तर कॉमेंट करा लॉस.